कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्लेत. इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाल्याचं पाहायला मिळतंय. इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावरही हल्ला आहे. तर मध्य पूर्वेतील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचलंय. इराणनं आपलं लक्ष विस्तारित करत कुवेत, कतार आणि बहरीन यासारख्या शेजारील देशांवरही क्षेपणास्त्र आणि ड्रोननं वर्षाव सुरू केलेला आहे. तर दुसरीकडे इस्रायलनं थेट इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय उडवून देण्याची इराणची संवाद यंत्रणा खिळखिळी केली. कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इराणकडून डागलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोनची एक मोठी खेप कुवेतच्या हवाई क्षेत्रात दिसून आली. अमेरिकेच्या नेवादा अणुचाचणी केंद्रावर भूकंपाचे धक्के जाणवले. नेवादा टेस्टिंग साईटवर भूकंप झाल्याची माहिती आहे. अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर अमेरिकेच्या नेवादा टेस्टिंग साईटवर भूकंप झाल्याची माहिती आहे. अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना सूचना दिल्यात. त्यामध्ये येमेन आणि इजिप्तचाही समावेश आहे. संपूर्ण आखातातच आरपारचं युद्ध सुरू होण्याची भीती व्यक्त केली जाते. आखातातील 14 देशांमधून तातडीनं निघा असे आदेश यावेळी देण्यात आलेले. तर यावेळी कोणत्या देशातून बाहेर पडण्याच्या सूचना आहे. यावेळी इराण, इस्रायल, बहरीन, कुवेत, जॉर्डन, लेबनॉन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन, इराणच्या निशाण्यावर समुद्रातील ऑइल टँकर्स आहे. इराणकडून जगभरातील कच्च्या तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला जातोय. होर्मुझनंतर सोमवारी ओमानच्या आखातात जहाजावर हल्ला केला. ओमान आखातातील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याचा आता कोणत्या देशांना फटका बसणार आहे त्यावरही एक नजर टाकूया. तर होर्मुझची खाडी, इराण, युएई, ओमान. होर्मुझच्या खाडीतून जगभरात 20% तेल पुरवठा होतो. दररोज 1,70,00,000 बॅरलचा पुरवठा असतो. 60% तेल मध्य पूर्वेतून येतं. चीन 40% तेल मध्य पूर्वेतून येतं. जपान 75% तेल मध्य पूर्वेतून येतं. सौदी अरेबिया 80 ते 90% तेल होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं. पाकिस्तान 90% तेल मध्य पूर्वेतून येतं. युएई 72% तेल होर्मुझच्या खाडीतून निर्यात होतं.